नमस्कार, नॅचरोपॅथी फूड रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे टोमॅटो सूप। त्यासाठी मी घेतलं आहे टोमॅटो, कांदा, अर्धा इंच आलं ते एका पातेलीमध्ये उकडत ठेवलेले आहेत। एका पातेलीमध्ये शेवग्याच्या शेंगा उकडत ठेवलेल्या आहेत। एका पातेलीमध्ये मशरूम आणलेले आहेत। ते मशरूम मी थोडे धुण्यासाठी गरम पाण्यामध्ये पहिले 5 मिनिटे ठेवलेले आहेत। तर आता टोमॅटो, कांदा आणि आलं जे एका पातेलीत उकडत ठेवलं होतं तर ते चांगले उकडून झालेले आहेत। छान लाल गरगरीत टोमॅटो। आता या सूपमधला मेन इन्ग्रेडियंट जे आहे ते टोमॅटो। तर आज मी तुम्हाला टोमॅटोचीच माहिती सांगणार आहे। टोमॅटो चांगले उकडून झालेले तर त्यांची साले काढून घेते, तोपर्यंत मी तुम्हाला सांगते। जगभरात आवडीने खाल्ले जाणारे ही टोमॅटो ही फळभाजी आहे आणि लाल बुंद, गोल, गरगरीत, रसाळ असे हे टोमॅटो जेवणाला चव आणि शोभा आणतात, हे आपल्याला माहितीच आहे। टोमॅटोत खूप सारा गर असतो। टोमॅटो हे अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी फळ मानले जाते। टोमॅटो खाल्ल्याने रोगाचे कारण आणि शरीराची दुर्बलता नाहीशी होते। सौंदर्य प्रसाधन म्हणून पण टोमॅटोचा वापर करता येतो। टोमॅटोचा गर जर चेहऱ्याला लावला आणि 1 तासानंतर गरम पाण्याने चेहरा धुतला तर कांती सुधारते आणि चेहऱ्यावरचे डाग, मुरम्याचे डाग किंवा इतर डाग असतील तर ते कमी होतात किंवा नाहीसेही होतात। आता या सूपसाठी जे मशरूम घेतलेत ते मी कापून घेते आणि बाकीचे जे टोमॅटोचं जे टोमॅटो, आलं आणि कांदा जे उकडून घेतलेलं आहे ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते। टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, लायकोपीन हे भरपूर प्रमाणात असतात। त्यामुळे हृदयविकार टाळण्यास मदत होते, वजन कमी करण्यास, त्वचाची कांती सुधारण्यास, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास टोमॅटो खूपच मदत करतात। टोमॅटो पचनास उत्तम असून मधुमेहांसाठी देखील टोमॅटो खूपच फायदेशीर असे मानले जातात। टोमॅटोमध्ये असलेले लायकोपीन आणि पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास व हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत करतात। त्यामुळे हृदयाशी संबंधित आजाराचा धोका कमी होतो। टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट त्वचेला चमकदार बनवतात आणि मुक्त रॅडिकलशी लढून त्वचेच्या समस्या कमी करतात। टोमॅटोमध्ये उच्च फायबर आणि पाण्याचे प्रमाण असते, जे बद्धकोष्ठतेसारखा पचनाच्या समस्या दूर करण्यास मदत करतात। टोमॅटोमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंटमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते। टोमॅटोमधील व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम हाडांची घनता राखण्यास उपयुक्त असतात, त्यामुळे हाडांचे आजार टाळण्यास मदत होते। टोमॅटोमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही। हे मधुमेह रुग्णांसाठी हे चांगला पर्याय आहे। आता हे टोमॅटो जे उकडून घेतले होते ते ग्राइंड करून झालेले आहेत। आता मी ते गाळून घेते। जो चोथा राहिला असेल तो पुन्हा मिक्सरमध्ये काढून पुन्हा ग्राइंड करून घेईल आणि छान अशी टोमॅटोची प्युरी तयार होईल। टोमॅटोमध्ये कॅलरीज खूप कमी आणि फायबर जास्त असतं, त्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते। असे टोमॅटोचे खूप सारे उपयोग आहेत। आता टोमॅटोची प्युरी छान झालेली आहे। आता सूपसाठी ही प्युरी घेतलेली मी आणि त्याच्यामध्येच आता शेवग्याच्या शेंगा आणि मशरूम जे उकडून घेतलेले आहेत ते टाकते। शेवग्याच्या शेंगामध्ये पण खूप सारं कॅल्शियम असतं आणि मशरूम घेतलेले आहेत तर मशरूममध्ये प्रोटीन खूप असतं आणि व्हिटॅमिन डीचा चांगला सोर्स हा मशरूम आहे। म्हणून या सूपला मी नाव दिलंय
वेट लॉस सूप, कारण टोमॅटो आणि शेवगा हे वेट लॉससाठी खूपच फायदेशीर आहे. आता चवीनुसार मीठ टाकते. आणि थोडंसं मिरीपूड. वजन कमी करणं हे 40 पर्यंत म्हणजे लगेच पटकन करता येतं कमी, पण 40 नंतर वजन कमी करणं जरा डिफिकल्ट टास्क असतो. त्यासाठी आहारावरती कंट्रोल पाहिजे. आता सूप तयार आहे, गरमागरम वेट लॉस सूप. आता हा सूप मी 1 वीक तरी यूज केलेला आहे आणि 2 किलो वजन कमी झालेलं आहे. बघूया पुढे किती करते. तर हा आहे वेट लॉस सूप. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? अशाच वेगवेगळ्या रेसिपीज आणि इतर माहिती तुम्हाला ह्या चॅनलवरती नक्की मिळेल. हा सूप प्यायल्यानंतर पोट एकदम भरलेलं राहतं आणि रात्री भूक लागत नाही, म्हणून रात्री जेवणाचा एक चांगला ऑप्शन म्हणून हा वेट लॉस सूप खूपच चांगला एक पर्याय आहे. माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. थँक्यू.